आजची सकाळ थोडी वेगळी होती. काल फिल्मफेअर नंतर जो काही पसारा मी आवरला नव्हता तो आज सकाळी सकाळी उठल्यानंतर दिसला आणि माझा मूडच ऑफ झाला. पण म्हणून मी लगेच आवरायला घेतलं का? तर अजिबात नाही. मी एक वेगळाच मार्ग निवडला. नमस्कार, मी तितिक्षा तावडे आणि माझ्या या डेली व्लॉग नंबर 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कधी कधी मूड ऑफ व्हायचा असेल ना तर कारणं एका पाठोपाठ एक सापडत जातात. जसं आज सकाळी टी व्ही चालू करायला घेतला आणि लक्षात आलं की टी व्हीचा डिस्प्ले उडाला. मग काय, टेक्निशियन आला आणि टी व्ही घेऊन गेला. आणि मग मी माझं पुस्तक उघडलं आणि पुस्तक वाचत बसले. जेव्हा एक मोठं पुस्तक आपण वाचत असतो, आपल्याला जवळपास महिनाभर ते पुस्तक वाचायची सवय लागली असते आणि त्या पुस्तकाचा जेव्हा एंड जवळ येतो ना तेव्हा अनेक विचार डोक्यात येतात. म्हणजे एंड चांगला असेल ना, किंवा आपली मैत्रीण म्हणाली होती की या पुस्तकाच्या मध्ये तुम्हाला रडायला येतं, तर ती हीच मोमेंट का? किती पानं राहिली आहेत? आता ह्यानंतर कुठलं पुस्तक वाचायचं? ते सुद्धा इतकंच चांगलं असेल का? असे असंख्य प्रश्न मनात येतात. तुमच्या बाबतीत सुद्धा असं होतं का? पुस्तक वाचून सुद्धा सकाळची अस्वस्थता जाईना, म्हणून मग म्हटलं आता एकच पर्याय आहे. आणि मग पाऊस होता म्हणून घरच्या घरी मी 1000 दोरी उड्या मारल्या. हा खरंच माझा एक ट्रायड अँड टेस्टेड उपाय आहे. कधीही अस्वस्थ वाटत असेल, थोडं लो वाटत असेल तर एखादा वॉक घेऊन यावा किंवा मग सरळ थोडा वेळ व्यायाम करावा. लगेच छान वाटतं. आणि मग संध्याकाळचा प्लॅन ऑलरेडी ठरला होता, त्यामुळे आम्ही सगळे निघालो दादरच्या दिशेने. नमस्कार मित्रांनो, मी तितिक्षा तावडे. नेहमीप्रमाणे आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जात आहोत. आज माझ्यासोबत कोण आहे माहितीये? माझा नवरा सिद्धू येडू. आज आपण जात आहोत फोक खेळला, खूप मजा करणार आहोत. So excited. साडेसातची वेळ होती. आम्ही अगदी वेळेत पोहोचलो. फोक आख्यान बघण्याची ही आमची दुसरी वेळ, म्हणजे माझी आणि सिद्धार्थची. आणि फक्त 2दाच नाही, मला असं वाटतं की आम्ही अजून अनेकदा द फोक आख्यान नक्की बघू. आणि ह्याचं कारण मला शब्दात नाही सांगता येणार. म्हणजे तुम्हीच ही गर्दी बघा आणि तुम्हाला अंदाज येईल की खरंच ही किती ग्रेट कलाकृती आहे. ह्याचा प्रत्येक शो हाऊसफुल होतोय. शो संपायला ऑलमोस्ट 11:30 वाजले आणि त्यानंतर मग आम्ही दादरच्याच एबीजमध्ये आलो जेवायला. शनिवार सुरू झाला होता, त्यामुळे मी व्हेज जेवणार होते. त्यामुळे मी छानपैकी इथली घी रोस्ट, व्हेज बिर्याणी आणि मशरूम चिली ऑर्डर केली होती. ती खाल्ली आणि मग आम्ही परत घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर मी मेकअप काढला, स्किन केअर केलं आणि मग डायरी लिहायला बसले. येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी नक्की सांगणार आहे डायरीमध्ये मी काय लिहिते, कशा पद्धतीने लिहिते. डायरी लिहून झाल्यानंतर पुन्हा मी थोडा वेळ पुस्तक वाचायला बसले. तुम्ही बघू शकता 472 पान क्रमांकापर्यंत आपण पोहोचलो आहोत. सो ये. सकाळी मी तुम्हाला म्हणाले होते की जरा माझा पसारा बघून मूड ऑफ झाला होता आणि थोडी अस्वस्थता आली होती. पण आज अतिशय गोड गोष्ट घडली ज्याने माझा मूड एकदम अपलिफ्ट झाला. ती म्हणजे ही 2 सुंदर गुलाबाची फुलं मला मिळाली. आज जेव्हा मी यशवंत नाट्य मंदिरात पोहोचले तेव्हा तिकडे तिकीट काउंटरजवळ मला 2 मुली भेटल्या. त्या दोघीजणी तिथे अभिवाचनासाठी आल्या होत्या आणि त्यातल्या एकीचं नाव होतं दीक्षा, दुसरीचं नाव मी विचारायला विसरले. त्या दोघींनी मला ही फुलं दिली आणि त्यांनी मला सांगितलं आम्हाला तुम्ही खूप आवडता. आणि ह्या गोष्टीने माझा दिवस अचानकच खूप जास्त सुंदर झाला. तर थँक्यू सो मच तुम्हा दोघींना. अशा छोट्या छोट्या गोष्टी कधीच वेस्ट होत नाहीत मला वाटतं. आणि आता ह्याच नोटवर आजचा व्हिडिओ संपूया. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सी यू नेक्स्ट टाईम.